नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत अक्कलकोटला. मम्मी, पप्पा, सिद्धू आणि मी आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला. आता 6 वाजलेत, सकाळचे 6 वाजलेत आणि मी फर्स्ट टाईमच असं एक्सप्रेसने जातोय. विशाखापट्टणमने आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनसवरून लोकल पकडली आणि आम्ही जनरलमध्ये आहोत. आम्हाला बुकिंग काही मिळालं नाही स्लीपरचं, त्यामुळे आम्ही जनरलमध्ये आहोत. अक्कलकोटला जाताना नेहमीच एक स्पेशल एकदम असं छान वाटतं आणि तसंच खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. तर बघूया आपला हा ब्लॉग कसा होतोय, तर बघत राहा. चला. पाणी बॉटल कुरकुरे घेतले मी आणि तुम्ही सगळेजण खाताय. तेव्हा तो आला तेव्हा कोणी म्हटलं नाही की हा कुरकुरे. मी लगेच बघितलं कुरकुरे घ्यायचे आणि आता बसलेच सगळेजण खायला. काय काढणार असू दे ना यार, मी जरा हे कर. खूप ऊन आहे. आता उतरू आम्ही. तर आता निघालो बाहेर पडतोय. बघूया आता काय भेटतंय. इकडून तुळजापूरला जायला 1 तासाच्या अंतरावर आहे ते. तुळजापूर स्टेशनवरून तुळजापूरला जायला आम्ही जी एस टी पकडली त्यामध्ये बसायला आम्हाला जागा नव्हती, पण या काकांनी मला बसायला जागा दिली. ते मला म्हणाले की तायडी तू इथे बस, आणि आपल्याकडे 4th सीटसुद्धा मागून मिळवावी लागते. आता आपण आलेलो आहोत तुळजापूरला. आम्ही किती थकलेलो दिसतोय बघा, कारण का एवढा वेळ ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग, त्याच्यामध्येच इतका कंटाळा आला की, कारण ह्याच्या आधी आलेलो तेव्हा आम्ही गाडीने आलेलो, त्याच्यामुळे असं चालणं, रिक्षा, बस असं काही माहिती नव्हतं. आणि आज ट्रेन, बस, रिक्षा सगळं करत आलं, त्याच्यामुळे थोडा कंटाळा आला आहे. पण आता छान वाटणार आहे. दर्शन घेऊन मन प्रसन्न. एक फोटो काढू शकतो. मम्मी पप्पा पुढे गेलेले आहेत, खूप घाई झाली आहे, त्याच्यामुळे पण आता जरा फास्ट जाते. इथे जो गणपती बाप्पा आहे तो उजव्या सोन्याचा गणपती बाप्पा. काकांनी मला असं गंध का लावल्याचं लॉजिक असते, असा टिक्का का लावला लॉजिकच मला कळालं नाही. हे बघा कसं लावलंय. आणि त्या काकांनी जसं गंध मला लावलंय ना, इथे सगळ्यांना तसाच लावलंय. मला वाटलं की मलाच वेगळं लावलंय त्यांनी, पण सगळ्यांना तसंच लावलंय. मी म्हणाले मला उभं का लावलंय, आडवं का नाही लावलं, पण नाही, त्यांनी सगळ्यांना उभंच लावलं आहे. आता मी जेव्हा बघते ना सगळ्यांच्या कपाळावर तेव्हा दिसतंय. छान दर्शन घेऊन आम्ही तुळजापूरवरून अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला यायला आम्हाला रात्रीचे 9 वाजले. इथे यात्री भुवनमध्ये आम्ही आमची रूम बुक केली होती, ज्याचं रेंट 1000 रुपये होतं. आणि मग स्वामींचा महाप्रसाद घेतला. गुड मॉर्निंग. तर आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही अक्कलकोटमध्ये राहिलो होतो. रात्री महाप्रसाद घेतला. खूप लेट झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ काढता आली नाही, कंटाळा आला होता. आणि आता आम्ही महाराजांचं दर्शन घेऊ, त्याच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करू. चला मग बघूया कसं होतंय दर्शन. ॲक्च्युली ते खूप जास्त गर्दी आहे. सॅटर्डे संडे असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे, त्यामुळे लाईन पण खूप आहे दर्शनाला. पण ठीक आहे, आता महाराजांचं दर्शन घ्यायचं त्याच्यामुळे तेवढं चालतं. आता चाललोय आम्ही नाश्ता करायला. नाश्ता सेंटर कुठे आहे ते शोधतोय.
आणि मध्ये काहीतरी खाऊ आणि मग आम्ही जाऊ. चला बघूया कसं होतंय. आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय. आमचा डोसा चहा गेला या. आता मी लाईनीत उभे आहोत. खूप जास्त लाईन आहे, खूप जास्त गर्दी येते. आणि बऱ्याचदा अक्कलकोटला आलोय, पण येत असतो, पण एवढी गर्दी पहिल्यांदा बघायची. ठीक आहे, चलता आहे. थांबा मी लाईन दाखवते. थांबा जरा, थांबा, पाया लागते, थांबा, हो थांबा जरा. हे झाड आहे का? ते झाड हे का? आम्ही आता थोडीच लाईन राहिली आहे. गर्दी बघा किती प्रचंड गर्दी आहे. मम्मी आणि सिद्धू इथे प्रसाद वाटतो. आम्ही येताना थोडे बेसन लाडू बनवून घेऊन आलो होतो, तर ते लोक इथे प्रसाद वाटत आहेत. हे बघा आतमध्ये जे आहे ना ते बघा इथे सीसीटीव्ही वर दिसतंय, स्क्रीनवर दिसतंय. जो सीसीटीव्ही आतमध्ये लावलाय ते स्क्रीनवर दिसतंय. एवढी गर्दी आतमध्ये. तिथे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाहीये, त्याच्यामुळे आतमधले व्हिडिओ नाही काढले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चोळाप्पा महाराजांचा वाडा. इथे स्वामी महाराजांनी वापरलेल्या वस्तू आहेत. म्हणजे तिकडे एक मोठा हंडा दिसला जो की स्वामी महाराजांनी वापरलाय, आणि असे बरेच भांडी होते. आम्ही सुद्धा या वाड्यामध्ये पहिल्यांदाच आलो होतो, आणि तिथेच बाजूला स्वामी महाराजांची समाधी सुद्धा आहे. असं ते सांगतायत. आता बघूयात आतमध्ये जाऊन, कारण हे चोळाप्पा महाराजांचे घर आणि हा वाडा. या घरात आता चोळाप्पा महाराजांचे 5वे वंशज राहतात, आणि त्यांच्याकडे स्वामी महाराजांनी वापरलेल्या पादुका आहेत. त्याचं दर्शन आपण घेऊ शकतो. आणि तिकडे रविवारी, गुरुवारी आणि पौर्णिमेला महाप्रसाद सुद्धा असतो. छान फिरून स्वामी महाराजांना डोळ्यात भरून आम्ही रूमवर आलो. थोडा आराम केला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या यात्री भुवनमध्ये आम्ही स्टे केला होता एक नाईट, आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत दुसऱ्या दिवशीचे. आणि आता आम्ही जातोय घरी. खूप थकलोय, कंटाळा आला, मस्त झोपलो. आणि आता रात्री 10:30 वाजता आम्हाला सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे सोलापूरवरून, तर मग आम्ही त्यानेच घरी जाऊ. हा अक्कलकोटचा आणि तुळजापूरचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.